हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण मस्त अशी गाजराची नवीन रेसिपी पाहणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं मी 3 गाजर छान धुवून याचे साल काढून घेतलेले आहे। आता आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया। तर हे बघा, असे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। नंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे। तर इथे मी पूर्ण गाजरांचे तुकडे करून घेतलेले आहे। आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। नंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं दूध घालून याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर मी इथं अर्धी वाटी दूध घालून घेतलेलं आहे आणि आता हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे। तर आता याच्यामधलं थोडंसं आपण थोडीशी पेस्ट काढून घेऊया, 2 चम्मच। तर इथं मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 चम्मच तूप घालून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला गाजराची पेस्ट याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि ही थोडीशी परतून घ्यायची आहे। नंतर आपण याच्यामध्ये थोडंसं दूध घालून घेऊया। तर मी इथं अर्धी वाटी दूध घातलेलं आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया। तर इथं मी 1 वाटी रवा याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आपल्याला हे आता छान भाजून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला हे छान याचा गोळा होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर बघा, पूर्ण दूध याच्यामधलं सुकून गेलेलं आहे आणि छान गोळा तयार होत आहे। तर बघा, अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया। हे बघा, तयार झालेलं आहे। तर हे मी सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे। आता त्याच पॅनमध्ये आपल्याला 2 वाट्या दूध घालून घ्यायचं आहे। तर इथे मी 2 वाट्या दूध घालून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला दुधाला छान उकळी आणून घ्यायची आहे। नंतर आपल्याला याच्यामध्ये 1 वाटी साखर घालून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। नंतर आपल्याला जी आपण 2 चम्मच पेस्ट काढून ठेवलेली होती ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे दूध आपल्याला थोडंसं आटून घ्यायचं आहे। जास्त घट्ट पण नाही करायचं आहे, एकदम पातळ असं ठेवायचं आहे। नंतर याच्यामध्ये आपल्याला बदाम घालून घ्यायचे आहे। तर तुम्ही इथं तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट वापरू शकता। थोडीशी इलायची घालून घ्यायची आहे। हे बघा, छान दुधाला उकळी आलेली आहे। तर आता आपण पुढची तयारी करूया। तर इथं आपलं पीठ पण छान थंड झालेलं आहे। तर आता आपण हे चांगलं मळून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने। तर आपल्याला थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने आणि एका जाडीच्या भांड्यामध्ये हे काढून घेऊया। तर मी इथं पूर्ण बॉल बनवून घेत आहे। तर हे बघा, इथं मी पूर्ण बनवून घेतलेले आहे अशा पद्धतीने। तर आता आपण हे वाफवून घेऊया। तर मी इथं कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। तर आपण आता याच्यावरती ठेवून घेऊया आणि याच्यावर झाकण ठेवून 3-4 मिनटात आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। हे बघा, 3-4 मिनटं झालेले आहेत। आपण चेक करून घ्यायचं आहे, छान बॉल वाफवले गेलेले आहेत। आता हे आपण काढून घेऊया। तोपर्यंत दूध पण आपलं छान आटलेलं आहे। आता हे सर्व बॉल आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तर हे बघा, इथे मी सर्व बॉल याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि हे आपल्याला याची एक उकळी काढून गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे थंड करून खूप खायला टेस्टी लागते। ही आपली रेसिपी तयार झालेली आहे।